फायनली आज मी तिकीट बुक केलंच. तर आज दिवसाची सुरुवातच या पक्षाच्या मस्त मधुर आवाजाने झाली. मला थोडी सर्दी झाली होती. मी मस्त फ्रेश होऊन जास्वंदीची ताजी फुलं काढून आणली, देवाला वाहिली आणि त्यानंतर लगेच माझा कोलॅबरेशनचा एक व्हिडिओ शूट करायचा होता, तो केला. नाश्त्याला आज मस्त मॅगी बनवली होती, ती खाल्ली. दुपारच्या वेळात माझी नजर मेहंदीच्या कोणावर पडली. मग लगेचच मस्त मनाला येईल तशी साधी सुधी हातावर मेहंदी काढली. दुपारच्या वेळेस मम्मीने जेवणामध्ये मस्त चना मसाला बनवला होता, पोटभर जेवण. संध्याकाळी मम्मीने ऑनलाईन फेस क्रीम आणि मॉइश्चरायझर मागवलेलं, ते रिसीव्ह झालं होतं. मग त्याचं अनबॉक्सिंग करून लगेचच चेहऱ्याला लावून बघितलं आणि लगेचच सगळ्यांसाठी मग चहा ठेवला. चहा सोबत आज मस्त ब्रेड खाल्ला. ते खाऊन टेरेसवर गेलो. टेरेसवरून सनसेटचा व्ह्यू काय भन्नाट दिसत होता, नजरच हटत नव्हती. पण लगेचच पावसाने आगमन करून त्यावर विरजण पाडलं आणि पूर्ण वातावरणच खराब केलं. घरात आले तर मम्मी उद्याच्या भाजीच्या वाटणाची तयारी करत होती आणि 8च वाजले होते संध्याकाळचे. मग म्हटलं चला आज फायनली तिकीट बुक करायला घेऊया. मग ऑनलाईन तिकीट बुक करायला घेतलं. रात्रीचा प्रवास करायचा ठरवला होता मी, तर शनिवारी रात्रीची बस बुक करत होते, पण लेडीज साठीची कोणती सीट अवेलेबल नव्हती. मग रविवारी रात्री 14 तारखेची सीट बघितली तर तिथे लेडीजची सीट अवेलेबल होती, पण विंडो सीट अवेलेबल नव्हती. मग फायनली सोमवारच्या सकाळच्या बसचं तिकीट बुक केलं.